नमस्कार. युवक उत्कर्ष मंडळ मालवणी विभाग क्रमांक 6 सर्व गणेश भक्तांचं हार्दिक स्वागत करीत आहे. प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो कृपाळा गजानना. मंडळी, सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. सर्वत्र कार्यक्रम देखील सुरू आहे. अशाच एका कार्यक्रमामध्ये व्याख्यात्यांनी लोकांना प्रश्न विचारला. अशी कोणती गोष्ट आहे जी वाढतच जाते कमीच होत नाही? सगळ्यांनी एकादमात उत्तर दिलं, महागाई. सखी सैया तो खूब ही कमात है, महंगाई डायन खा जात है. हो, कारण महागाई दिवसेंदिवस अधिकाधिक विराट रूप धारण करते. तेल, मीठ, गहू, तांदूळ, दूध, भाज्यांसारख्या रोजच्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या. म्हणूनच यात भरडली जाते सर्वसामान्य जनता. आणि या धगधगत्या महागाईच्या आगीत तेल ओतण्याचं काम करत आहेत आमचे नेते. मंत्री महोदय, सध्या देशात साखरेची स्थिती चांगली आहे ना? हो, पण या वर्षी ऊसाचं पीक चांगलं न आल्यामुळे साखर कारखान्यात ऊसाचं गाळप झालंच नाही. परिणामी साखरेचं उत्पादन कमी येईल आणि तूट निर्माण होईल. म्हणजे मंत्री महोदय, साखर महागणार का? महागाई वाढणार का? मला जायचंय, माझी मीटिंग आहे. नाही, माझी महत्वाची मीटिंग आहे. पाहिलं ना, मंत्री महोदयांचं भाषण टीव्हीवर दाखवलं गेलं, पेपरात देखील छापलं गेलं. भविष्यात साखर मागणार. हे देसाई, तुम्ही आजच्या पेपर मध्ये मिनिस्टर काय बोललं ते वाचलं का रे? हो, काल एका चॅनलवर आपल्या मंत्री साहेबांच्या कार्यक्रमाचं चित्रण दाखवलं. त्यात मंत्री साहेबांनी भविष्यात साखरेची तूट निर्माण होण्याची शक्यता वर्तवली. पेपर वाचायला काय, छापली बातमी, एकदम सॉलिड हेडिंग सुद्धा दिलं, भविष्यात साखर महागणार. बस तो मागणार म्हणजे मागणारच नाही. ते तर आपल्याला सिग्नल दिला होता ना. आता आपण होलसेल व्यापारी आजपासूनच भाव वाढवायचा केला काय? मला सांग, तुझ्याकडे किती माल आहे? हे बघा, नक्की माहित नाही, पण 2 गोडाऊन तर आहेत असे, म्हणजे 20 टन असेल ना. अरे बाबा, एकदम धीमे बोलले. चला, देसाई कोणी ऐकून घेईल ते एकदम इमानदार माणूस आहे रे. अरे बाबा, असा नाही बोलायचा. सांगायचा की मालच नाही, शॉर्टेज आहे म्हणून भाव वाढला. सगळा माल असा दाबून ठेवायचा ना, आणि भाव वाढला की थोडा काढायचा. समजलं काय? झालं. मंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याचा अगदी दुसऱ्या दिवसापासून होलसेल व्यापाऱ्यांनी फायदा उचलला. सगळा माल कडप केला. बाजारात साखर मिळेनाशी झाली. परिणामी जी होती ती चढ्या भावात किरकोळ व्यापारी विकू लागले आणि त्यावर नफा कमवू लागले. काय एकदम 20 रुपयांनी तू डाळ बनवली, साखर पण बनवली, डाळ पण बनवली, काय लावलंय काय? काय करणार बाबा, अरे मालच येत नाही. जो येतो तोच महाग येतोय ना. मी तर बोलते, आता हाय तेवढा घेऊन जावा. अगल्या हप्त्यामध्ये अजून भाव वाढेल. शांत आहेत ना बाबा? ए भैया, काय सोनं लागलंय का तुझ्या भाजीला? एवढी महाग विकतोयस ती? क्या करूं बहन जी, हमको ही भाजी महंगी मिलती है. वो पेट्रोल डीजल का भाव महंगा हुआ तो भाजी में महंगा हो गया ना. ऐसा हम नहीं, व्यापारी लोग बोलते हैं ना. अब हमको भी तो इधर तक रिक्शा से माल लाना पड़ता है? और रिक्शा का भाव कितना बढ़ गया है आप तो सब जानती है. क्या करे, हमको भी बाल बच्चा है ना बहन जी.
सगळीकडेच भाव वाढले. गहू, तेल, भाज्या, डाळी, साखर. आता संसाराचा गाडा चालवायचा तरी कसा? परिणामी घरोघरी नवरा बायकोमध्ये भांडण व्हायला लागले. अहो ऐकताय का मी काय म्हणतेय ते? जरा त्या टीव्हीतून डोकं बाजूला काढा आणि माझं म्हणणं ऐका जरा. तुला काय बोलायचं आहे? अगं काय थोडं मारू तुझ्या टीव्हीने? हा, जळली मेली ती मंत्र्यांची बातमी काय दाखवली आणि दुसऱ्या दिवसापासून भाव वाढले साखरेचे. आधीच डाळी, तूप, तेल महाग झाले, त्यात आता भाज्या आणि साखर सुद्धा महागली. मुलांची फी सुद्धा वाढवली शाळांनी. मी म्हणते कसं चालवायचं घर आणि कसा चालवायचा हा खर्च? ते तू बघ. मी फक्त पगार आणून देणार. छान. मला विचारू नकोस. वा. थोडी काटकसर कर. हा, बरोबर आहे. वा, म्हणजे काटकसर कर जशी मी काय उधळपट्टीच करते ना. मग पगार वाढवायला सांगा ना तुमच्या मालकांना. अरे कमा कमा के मर गए सैया, मोटे सैया, पतले सैया. अरे सैया मर गए हमारे, किसी आए के महंगाई डायन मारे जाते. तिचं अगदी बरोबर होतं. पगार वाढ हवीच होती. एवढी महागाई वाढते, मग पगार नको का वाढायला? नमस्कार राणे, कसं काय चाललंय? काम तर बरोबर चालू आहे, पण आता आमचं लिमिट संपलंय. 6 महिने उठून गेले जुन्या अग्रीमेंटचे. करार कधी करताय बोला नवा. अहो महागाई वाढते, जबाबदार कामगार नेता या नात्याने मी इतके दिवस शांत होतो. पण जर आता आमच्या नवीन कराराप्रमाणे पगार वाढ आणि इतर मागण्या मान्य झाल्या नाहीत ना, तर नाही आधारे मला संप करावा लागेल. हो राणे साहेब, मी समजू शकतो. तुमच्या मागण्या मी MD साहेबांच्या कानावर घातली आहे. महागाईचं बोलत असाल तर त्याची झळ कंपनीलाही बसली आहे. कारण कच्चा माल महाग झालाय. आता हा कच्चा माल आणि त्यावरील ड्युटी कमी व्हावी, सरकारची सबसिडी मिळावी म्हणून MD साहेबांचे सरकार दरबारी प्रयत्न सुरू आहे. पण तोपर्यंत थोडी कळ सोसा. संप वगैरेचा तर विचारी मनात आणू नका, कारण संपाने प्रश्न सुटत नसतात, उलट वाढत असतात. संपानं प्रश्न सुटत नसतात. हे जरी खरं असलं तरीही आंदोलनं, मोर्चे काढल्याशिवाय काही कामही पुढे सरकत नाही. म्हणूनच तर अगदी नाईलाजाने संप किंवा मोर्चे काढावेच लागतात. जन आंदोलनं करावीच लागतात. जनता सरकारकडे महागाई विरोधात मोर्चा आणते, आंदोलन करते. सरकारने या आंदोलनांचा सहानुभूतीपूर्वक विचार करायला हवा आणि महागाई कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना आखायला हवी. उद्योजकांबरोबर चर्चा करून त्यांना कर सवलती आणि सबसिडी देऊन त्यांचा उत्पादन खर्च कसा कमी होईल याकडेही लक्ष दिलं पाहिजे. शेतकऱ्यांना बी बियांना तसंच खतांसाठी सवलती दिल्या पाहिजे आणि त्यांचाही उत्पादन खर्च कसा कमी होईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. तर आणि तरच महागाईवर नियंत्रण येऊ शकेल. हे गणराया, तुझ्या चरणी शरण आलेल्या आणि मोठ्या भक्तीने तुझी प्रार्थना करणाऱ्या या भक्तांवरील महागाईचं संकट तू दूर कर. सर्व संबंधितांना सद्बुद्धी दे. आमच्या देशात योग्य पाऊस पाणी होऊ दे, ज्या योगे धनधान्य चांगलं पिकून महागाई कमी होईल. जय श्री गणेश.